चित्रकला का महत्वाची वाटते तुला लहान वयात? अरे तर ती म्हणजे व्यक्त होण्याचं एक खूप छान माध्यम आहे. म्हणजे बघितलं ना आपण आता मुलं सगळ्यात आधी काय करतात घरात, ते काय जे सापडेल, पेन सापडेल, पेन्सिल सापडेल, ते काहीतरी गिरगटत बसायला चालू करतात. म्हणजे ते काहीच बघत नाही, ती कोरी वही आहे का भरलेली वही आहे का पुस्तक आहे का पाटी आहे का भिंती आहेत. म्हणजे ते आधी घेतात काय जे सापडेल हाताला ते गिरगिटायला चालू करतात आणि त्यातून ते गिरगिट नसतं नुसतं, म्हणजे त्यांना ते काहीतरी बाहेर काढत असतात ते असं. बरोबर, म्हणजे ती त्यांची पहिली भाषा आहे ती. किंवा व्यक्त व्हायचं असेल लागेल नसेल, तू काहीतरी करत राहायचा ना तू. त्यातून त्यात तू काहीतरी करायला सांगायचा पण तो असं हे अमुक आहे. काय काय मुलं खूप छान असं काढत असतात चित्र आणि ते सांगत पण असतात की हे अमुक हे असं आहे. त्यात काहीतरी स्टोरी असते ती. तर ही जी गोष्ट आहे ना त्यातली, ही आपण त्या एका टप्प्यावरती सगळं असं कुठंतरी तोडून टाकतो ते सगळं. आणि हे खूप महत्वाचं आहे, त्यासाठी महत्वाचं आहे की ते त्यांचं व्यक्त होणं आहे ते. आणि एकूणच तुमच्या त्या ह्या आजच्या सगळ्या ह्या बाकीच्या सगळ्या पसाऱ्यामध्ये जे तुम्हाला व्यक्त होणं हे किती महत्वाचं आहे हे आपल्याला किती अवघडून किती अवघडून कसं व्यक्त व्हायचं हेच कळत नाही लोकांना. कळत नाही.